मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेत असेल हवं. मी प्रिया आपल्यासारख्या चॅनलचं स्वागत करते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आत्ता आले सकाळचे 6:30 आम्ही मंदिरातून आलेली आहे. आणि तिकडनं यायच्या वेळेस आहे ना आम्ही घरात म्हणजे घरातल्या देवघरात आम्ही फुलं ठेवण्यासाठी तिकडनंच फुलं तोडून आणतो. तर त्या कळ्या घेऊन येतो ना, तर घरी आलो की व्यवस्थित असं फुलून पण जातं. तुम्ही बघू शकता किती छान फुलून आलेले आहेत ते फुलं. आणि त्यानंतर पूजा वगैरे करून झाली होती. आणि इशूला आज सुट्टी होती कारण तिचे एक्झाम चालू आहेत ना, म्हणून त्यांनी एक दिवस गॅप दिला आहे की म्हणजे अभ्यास वगैरे करण्यासाठी. तर इशू इकडे रेडी वगैरे नाश्ता करण्यासाठी ती बसली आहे सोप्यावर. आणि रेवाताई पण बसली आहे, झोपलेली होती. त्यानंतर ती उठली आणि तिला मी सकाळपासून दाखवलंच नाही कारण माझं पण आवरायची गडबड चालू होती. जयूला पण बरं नाही आणि रेवाला पण बरं नव्हतं, तर झोपलेली होती. त्यानंतर त्रिशा आली आणि आज 12 तारीख आहे ना, तर रेवा आज 9 मंथची कंप्लीट झाली पूर्ण. तर आज पण तिथं शूट पण करायचं होतं, म्हणजे आम्हाला कालच करायचं होतं, पण तिला पण बरं नव्हतं, जयूला पण बरं नव्हतं ना, म्हणून काल झालंच नाही. तर इकडे मी आणि इशूने होळी स्पेशलच करायला घेतलं कारण 12ला तिनं 9 महिन्याची कंप्लीट झाली आणि 13ला होळी होती म्हणून. तर आम्ही इकडे व्यवस्थित असं शूटसाठी डेकोरेट करत होतो. तर रेवाताई बघा कशी ओढते, रे कापड कुठं ओढत होती, रे बँगल्स कुठं ओढत होती. तर इकडे आहे तर बँगल्सने रेड बँगल्सने हॅप्पी आणि येलो बँगल्सने होळी असं नाव काढतोय. तर जयू आहे तर हॅप्पी काढत होती, मी होळी काढत होती. आणि परत रेवाताईचं पण थोडीशी मस्ती चालत होती कारण तिची झोप पण छान झालेली होती, म्हणून ती एकदम मस्तीच्या मूडमध्ये होती. आणि त्रिशा येशू ते पण होते, म्हणून ते पण थोडेसे ते दोघं आणि रेवाताई थोडेसे त्रास देत होते. पण पटकन शूट म्हणजे डेकोरेट करून घेतलं, म्हणजे कसं फोटो काढायच्या वेळेस तिच्या त्रास देणार नाही म्हणून. आणि परत लाईटचा पण प्रॉब्लेम चालू आहे, म्हणून लाईट पण नव्हती, म्हणून तुला गरम पण खूप होत होतं. आणि आता सध्या तरी गरम जास्त व्हायला लागलेलं आहे. तर इकडे हॅप्पी होळी नाव तर काढलं गेलं होतं. आणि मध्ये काहीतरी आम्ही म्हणजे बँगल्समधून थोडंसं हे करण्यासाठी मध्ये तांदूळाचं स्वस्तिक काढून घेतलं. तर आमचं डेकोरेट चालू होतं. इकडे रेवाताईला इशूच्या पाठीवर बसून चालायचं होतं, तुम्ही बघू शकता. तर त्यानंतर कलर करण्यासाठी इकडे काचेच्या वाटीत आहेत ना रांगोळी टाकून घेतलेली आहे. म्हणजे सगळे कलर जे आहेत ना ते काचेच्या वाटीत टाकले की ते छान दिसतील असं वाटतं, म्हणजे होळी स्पेशल आहे म्हणून. तर इकडे इशूताई हेल्प करत होती कारण तिला रांगोळी काढायला किंवा रांगोळीचं जे करतो आपण ते करायला खूप आवडतो. म्हणजे रेवाचं फोटोशूट करतो ना, तिला डेकोरेशन करायला पण खूप आवडतं. त्यानंतर रेवा तिला रेडी केलं आणि इकडे रेवा पूर्ण रेडी झालेली आहे. तर होळी स्पेशल म्हणून तिला हा मल्टी कलर फ्रॉक घातलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि ती थोडीशी त्रास देतो, म्हणजे तिला तो बेल्ट आवडत नव्हता, पण तो फ्रॉक पण तिला आवडत नव्हता कारण गरम पण खूप होत होतं म्हणून. तर तिला जबरदस्ती घातलं वगैरे आणि तिच्या हातात लिपस्टिक वगैरे अशी दिली, म्हणजे ती छान खेळेल असं. आणि बेल्ट बघा कशी काढून फेकते रे, तर तो बेल्ट पण सण होत नाही, तिला आवडत नाही तो बेल्ट. त्यानंतर तिची इकडे फ्रीज जवळ आहे तर मस्त उभी होती ती एकटी, इथं फोटोशूट वगैरे केले. मग तिकडं घेऊन गेलो, तिकडं पण तिला टाकलं, त्या लगेच कापड वगैरे तिने ओढून घेतला. त्यानंतर मग जयूने व्यवस्थित असं टाकलं, पण खूप रडली ती थोडा वेळ कारण तिला असं खाली झोप म्हणजे घाबरली ती काय करताय काय नाही असं. पण नंतर तिने पीक छान काढून दिली आणि पीक पण तुम्ही पुढे बघणारच तिचे. तसं खूप छान असे फोटोशूट झालेले आहेत. मी काही एवढे पूर्ण फोटो नाही शेअर करू शकत, जेवढे करता येईल तेवढे करेल. आणि इकडे इशू तिला हसवण्यासाठी ते बुकने हवा देते. तर त्यानंतर तिचे सगळे फोटोशूट वगैरे झाले. मग डेकोरेशन मी आणि जयूने केलं होतं. मग बँगल्स वगैरे आवरायला त्रिशा आणि इशू आले, त्यांनी सगळं तो कलर वगैरे ते सगळं आवरत होते दोघंजण, तुम्ही बघू शकता. ते म्हटले आम्ही तुम्हाला हेल्प करतो असं. तर ते आवरून वगैरे घेतलं. मग दुपारी आहे तर आईस्क्रीम आणली कारण आज इशू त्याला पण सुट्टी होती आणि गरम पण खूप होतं, तर आईस्क्रीम वगैरे खायचं चालू होतं. आणि आईस्क्रीम सोबत आहे तर इशू त्याच्या गप्पा चालू होत्या, मम्मी हे असं होतं, मम्मी हे तसं होतं. तर तिच्यासोबत गप्पा पण चालू होत्या. आता तुम्ही पुढे रेवाचे फोटो बघा आणि कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा.